बेहदची परम महाशांती. मोक्ष किंवा मुक्ती आणि जीवनमुक्ती याचे गुप्त रहस्य भाग 1 याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. श्रोते हो, तुम्ही मुक्ती किंवा मोक्ष हे शब्द तर ऐकले असतीलच, पण जीवनमुक्ती म्हणजे काय असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. बापूजींनी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जे लोक विष्णू भगवान किंवा शिव भगवान यांची अत्युच्च सेवा करतात, भक्ती करतात, अनेक जन्मात करतात आणि आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करतात, त्यांना हे देवता आपले धाम म्हणजे वैकुंठ किंवा विष्णुलोक किंवा शिवाची शिवपुरी इथे स्थान दिले जाते. पण मोक्ष केवळ शिव भगवान हेच देऊ शकतात आणि हे केवळ एका ब्रह्मांडापुरते मर्यादित आहे. आणि हे आत्मे जेव्हा एका ब्रह्मांडाचे विसर्जन होईल तेव्हा आपल्या इष्टदेवतेसोबत संपून जातात. या उलट बापूजींनी सांगितलेलं आहे की जीवनमुक्ती त्यांना देण्यात येते जे ज्ञानाच्या आधारे सर्वोच्च आणि संपूर्ण सृष्टीचा परमात्मा निराकार बापूजी यांना ओळखतात आणि सर्वोच्च परमात्म्याची ज्ञानाच्या आधाराने सेवा, योग, धारणा अशी 4 प्रकारे सेवा करतात. घर संसारात राहून पूर्णपणे निर्मोही होतात, कुठलीही इच्छा न ठेवणारे असे होतात आणि विश्व परिवर्तन करण्यासाठी आपले तन, मन, धन सर्व काही अर्पण करून तरीही आपल्या कुटुंबातली जबाबदारी मात्र नीट पार पाडणारे असे असतात. आपल्या बऱ्या वाईट सर्व कर्मांचे फळ परमात्म्याला अर्पण करणारे असे जे असतील त्यांना योगाच्या सहाय्याने व्यक्त अवस्थेतून म्हणजे 5 तत्वातील अवस्थेतून अव्यक्त अवस्थेत म्हणजे 3 तत्वातील अवस्थेमध्ये जायचे आहे आणि परिवर्तन क्रिया सुरू झाल्यानंतर आत्म्यांना मुक्ती, जीवनमुक्ती देण्याचे काम सुद्धा याच आत्म्यांना करायचे आहे. या परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेच्या शेवटी बापूजी या सर्व बेहदच्या मुलांना आपल्या अविनाशी परमधामामध्ये घेऊन जातील, ज्या ठिकाणी कधीही विनाश किंवा आत्म्याच्या अस्तित्वाचा शेवट होणार नाही. हीच ती जीवनमुक्ती होय. आता अनंतभाई बापूजींचे परमशांती म्हणून स्वागत करत आहेत. बापूजी, आज माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मुक्ती आणि जीवनमुक्ती याबद्दल गूढगुपित सांगणारा व्हिडिओ आधीसुद्धा बनवला होता. तर माझा प्रश्न असा आहे की बापूजी, मोक्ष मुक्ती याबद्दल आणखीन काही सांगण्यासारखं आहे का? आणि सहसा जे म्हटलं जातं ना की मोक्ष आणि मुक्ती एकच आहे, ते खरं आहे का? हे आज आम्हाला सविस्तर सांगाल का बापूजी? यावर बापूजी उत्तर देतात की असे बघा, भक्ती मार्गामध्ये मोक्ष आणि मुक्ती एकच समजले जाते, पण असं नाही आहे. मुक्ती हा शब्द ज्ञान मार्गाशी संबंधित आहे. मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळे उपाय किंवा विधी सांगितलेले आहेत. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की याला मोक्ष मिळाला, याला मुक्ती मिळाली. थोडक्यात भक्ती मार्गातील व्यक्ती मोक्ष यालाच मुक्ती समजतात, पण ज्ञानमार्गामध्ये मुक्ती वेगळा आहे. आता अनंतभाई विचारतात, बापूजी, आम्ही आपल्याला ज्ञानमार्गाबद्दल विचारणारच आहोत, पण आधी आम्हाला मोक्ष आणि मुक्ती वेगवेगळे कसे आहेत याची खात्री करायची आहे. यावर बापूजी उत्तरतात, मी म्हटल्याप्रमाणे फक्त भक्ती मार्गातच त्यांना एक मानतात. आता अनंतभाई म्हणतात की फक्त भक्ती मार्गातच मोक्ष किंवा मुक्ती एक मानतात आणि ज्ञानमार्गामध्ये मात्र हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत, बरोबर ना? तर बापूजी म्हणतात, हो बरोबर. मुक्ती भक्ती मार्गातील आणि ज्ञानमार्गातील पूर्णपणे वेगवेगळी आहे. आता अनंतभैया म्हणतात की तुम्ही थोडक्यात यातला फरक आम्हाला सांगाल का बापूजी? तर बापूजी उत्तर देतात, आपण मोक्षाचा विचार केला असता लक्षात येते की आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी आत्मा अनेक जन्मापर्यंत भक्ती मार्गात अतिशय पुरुषार्थ आणि तपस्या करतात आणि संकल्प करतात की मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, मला मोक्ष प्राप्त करायचा आहे. तर काही ज्ञानी लोक मोक्षाची व्याख्या ब्रह्मलीन अशी पण करतात. त्यांचा संकल्प असतो की मला ब्रह्मामध्ये लीन व्हायचे आहे. यालाच पुढे जाऊन मोक्ष असे म्हटले जाते. ब्रह्मामध्ये लीन होणे हीच मुक्ती होय. ज्ञानमार्गानुसार ब्रह्म हे एका ब्रह्मांडातील निराकार शिव यांना म्हटले जाते. हे शिव भगवान सुद्धा परमप्रकाशाचे तेजस्वी लाईटचे स्रोत आहेत. जसे सूर्य हा अग्नितत्वांचा गोळा आहे ना, तसेच शिव भगवान हे परमतत्वांचा गोळा आहेत. आता अनंतभैया म्हणतात, हे ब्रह्मांडाचे शिव आहेत की महाशिव आहेत? तर बापूजी उत्तरतात, नाही, मी तर शिवाबद्दल बोलत आहे ना, कारण आपण एका ब्रह्मांडाबद्दल बोलतोय आणि शिव एका ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि महाशिव हे गॅलेक्सीचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड परमप्रकाश आहे. महाशिव तर अशा अनंत ब्रह्मांडांचा मालक आहे.
भक्ती मार्गातील लोक ज्या शिवनिराकार यांच्याबद्दल बोलतात त्यालाच ब्रह्म समजतात. जे ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणवतात ना स्वतःला आणि ते ब्रह्मलीन होऊ इच्छितात त्यांना ज्ञान नाही आहे की ब्रह्म म्हणजे परमप्रकाश आहे. शिवनिराकार ज्याला ज्योतिर्लिंग स्वरूपात आणि प्रकाश किंवा ज्योती रूपात पूजले जाते त्यालाच पूजता पूजताना हे ब्रह्मज्ञानी संकल्प करतात की एक दिवस उपासना करता करता मी याच ब्रह्मामध्ये लीन होऊन जाईन किंवा याच परमप्रकाशामध्ये माझा आत्मा लीन होऊन जाईल, म्हणजे एकरूप होऊन जाईल. ब्रह्मामध्ये सामावून एकरूप होऊन जाईल, आपले अस्तित्व संपवतील. यालाच हे भक्ती मार्गातील आत्मे मुक्ती समजतात. आणि ज्ञानमार्गामध्ये पण आपण याला मुक्ती म्हणणार, कारण मुक्ती म्हणजे त्या आत्म्याचे अस्तित्व संपून जाणे. जर आत्म्यांचे अस्तित्व संपले नाही तर त्याला मुक्ती म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ आपण हदचा म्हणजे एका ब्रह्मांडापुरते मर्यादित आत्मे पाहिले तर ते इथेच जन्माला येतात आणि एका ब्रह्मांडाचा मालक शिव यामध्ये सामावून जातात. हा आत्मा जर सागरातील एक थेंब आहे असे आपण मानले तर तो सागरातील एक भाग असून तो ओंजळीत जरी घेतला तरी पुन्हा समुद्रातील पाण्यात सोडल्यानंतर तो त्या पाण्यात पूर्णपणे मिसळून जाईल. आपल्याला वेगळा शोधता येणार नाही. याचप्रमाणे परमधामामधील शिवनिराकार जो आहे तो परमप्रकाश आहे, ज्योती स्वरूप आहे, ज्योतिर्लिंग स्वरूप आहे आणि त्याची उपासना करणाऱ्यांना जे ज्योती स्वरूपात सामावून जाण्यासाठी उपासना करतात अनेक वर्षे ना, अनेक जन्मापर्यंत उपासना करतात, त्यांना मुक्ती हवी आहे. ते कशी उपासना करतात तर त्याचा एक विधी असतो, तो मी थोडा सांगतो. कारण प्रत्येकाची उपासनेची पद्धत निरनिराळी असते. जसे कुणी निराकारीची उपासना करतात तर कुणी साकाराची पूजा करतात, कुणी देवी देवतांची उपासना करतात, तर कुणी फक्त शून्यात नजर लावून ध्यान करतात. आता अनंत भैया विचारतात, बापूजी मी मध्येच तुम्हाला थांबवून असं विचारतो की देवी देवतांची उपासना केली असता ते मुक्ती देऊ शकतात का? तर बापूजी उत्तरतात, त्यासाठी आधी देवी देवतांनी स्वतःच्या मुक्तीसाठी तर पुरुषार्थ केला पाहिजे ना. कारण तिसऱ्या लोकात म्हणजे स्वर्गातील देवी देवता तिथल्या भोगविलासी जीवनामुळे आपली शक्ती गमावून बसले आहेत आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्या लोकातून चौथ्या जनलोकात जाण्याची पण शक्ती उरलेली नाही. त्यामुळे ते शक्तिहीन झाल्यावर मनुष्य होतात आणि मनुष्य अवतारात थोडीशी उपासना करून पुन्हा स्वर्गलोकामध्ये स्थान मिळवतात आणि या दुष्टचक्रातच ते अडकून राहतात. आता अनंत भैया म्हणतात, पण बापूजी मुक्ती मिळवण्यासाठी जे देवी देवता धर्तीवर राहून उपासना करत आहेत त्यांचे काय होणार आहे? तर बापूजी उत्तर देतात, आपल्या हिंदू धर्मात मोक्ष मिळवण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे, तो आहे ब्रह्मलीन होणे. मग तो हठयोगाद्वारे असो किंवा भक्ती मार्गाने असो किंवा याशिवाय सुद्धा आणखीन काही उपासनेचे मार्ग आहेत, पण अंतिम उद्दिष्ट तर एकच आहे की मला म्हणजे आत्म्याला जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून सुटका हवी आहे किंवा मोक्ष हवा आहे. मनुष्य वेगवेगळ्या उपासना मार्गाने मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक जन्मापासून मनात मोक्ष मिळवण्याची इच्छा मनात धरून मनुष्य उपासना करत राहतो. अनेक जन्मांच्या शेवटी इतक्या जन्मातील पुण्याई म्हणून मोक्ष मिळवण्याची संधी मिळते. पण धर्तीवर इतकी माया आहे की मनुष्य कुठे ना कुठेतरी या मायेमध्ये अडकतोच. या मायेच्या कचाट्यात अडकून मनुष्य पतन होत होत जानवर मिसल, सर्प मिसल, कॉडी मिसल म्हणजे थोडक्यात पशुयोनी, सर्पयोनी यासारख्या हलक्या हलक्या योनींच्या मध्ये अडकत जातो, जिथे ज्ञान भक्ती करण्याची बुद्धी असत नाही. पण अनेक जन्मातील संकल्प घेऊन आत्मे जन्माला येतात आणि मोक्ष मिळवण्याचा संकल्प आत्म्यामध्ये तसाच विद्यमान राहतो. अशा दृढ संकल्पवाल्या आत्म्यांना स्मृती असते की ही माया मोह आहे आणि मागच्या जन्मातील स्मृतीसुद्धा त्यांच्या जागृत असतात. लहान वयापासून त्यांच्या मागील जन्मातील स्मृती जागृत असल्याने लहान असतानाच ही मुले नातेसंबंध यापासून दूर जंगलात किंवा कुठल्या तरी आश्रमात पळून जातात. तिथे जाऊन ऋषी मुनी यांची भेट घेऊन त्यांना ही मुलं सांगतात की मला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे. इथे ऋषींच्या हाताखाली राहून ते मुक्तीचे ज्ञान इमर्श करून घेतात, कारण हे आत्मे खूपच शक्तिशाली असतात. अनेक जन्मातील मोक्षप्राप्तीचे संकल्प यामुळे शेवटच्या जन्मात यांना मोक्षप्राप्तीची संधी मिळते. ही संधी मिळाल्यानंतर तो विचार करतो की मी जर घर संसारात राहिलो तर पुन्हा ही मोक्ष मिळवण्याची संधी हातची निघून जाईल आणि पुन्हा पुन्हा मला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायला होईल.
पुन्हा कर्मबंधन संपवण्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल. हे सगळे त्यांना आठवते, कारण हे खूप ज्ञानी आत्मे असतात आणि अनेक जन्मांच्यापासून त्यांनी घर संसारात राहून थोडा थोडा मिळून भरपूर पुरुषार्थ केलेला असतो. आता अनंत भैया विचारतात, पण बापूजी, इथे मला हे समजणे जरुरीचे आहे की समजा 5 जन्म मी घोर तपस्या केलेली असेल, तर मग त्याच्या पुढच्या जन्मात मला मोक्ष मिळेल, की कल्पप्रलय याचा सामना करावा लागेल, की शिव कालाग्नी निर्माण करून सर्व आत्म्यांना आपल्या आतमध्ये सामावून घेईल, तेव्हा मोक्ष होईल? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. यावर बापूजी उत्तरतात, हो बरोबर आहे, पण आत्ता भक्ती मार्गातील मोक्ष याबद्दल बोलतोय ना आपण. अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय वगैरे हे शेवटी होतील ना. जेव्हा ब्रह्मांडाच्या ब्रह्माची 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा ब्रह्मांडाचे आयुष्य पूर्ण होईल आणि शिव सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करून पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करेल. या वेळेला आत्मेसुद्धा संपून जातील. काळ म्हणजे समय. समय हा हे सगळं घडवण्यासाठी कारणीभूत ठरतो ना. पण हा अगदीच अंत समय आहे. जे ज्ञानी असतील त्यांना ठाऊक असते की आपल्या ब्रह्मांडाचा दुसरा परार्ध चालू आहे. ब्रह्मांडाचा पहिला 50 वर्षांचा परार्ध तर संपला आहे आणि महाकल्पप्रलय व्हायला अजून बराच अवधी आहे. आणि जर महाकल्पप्रलय होतानाच फक्त मुक्ती मिळणार असेल, तर तो आत्मा निश्चिंत होईल आणि वाट बघत बसणार नाही. ज्यांना 84 लक्ष योनीत फिरत न राहता मोक्ष मिळवायचा असेल, ते मात्र पुन्हा पुन्हा पुरुषार्थ करून आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, मोक्ष मिळवायचा आहे हे छापून घेतील. तेव्हा एका जन्मात त्याला मोक्ष मिळवण्याची संधी मिळते आणि म्हणूनच तो आत्मा घर संसार सोडून जंगलात किंवा आश्रमात जाऊन राहतो आणि ब्रह्मलीन होण्याचा अभ्यास म्हणजे तपस्या करतो. पण तरीही 1 वर्षापर्यंत ब्रह्मलीन होत नाही. म्हणून मोक्ष मिळवण्यासाठी प्रक्रिया काय आहे? तर हे आत्मे निराकार ज्योतीची पूजा करतात आणि ब्रह्म, परब्रह्म, परमेश्वराची पूजा करतात. पण परब्रह्म म्हणजे काही शिव नाही आहेत. आकारी शिवशक्ती जे शिवपुरीमध्ये राहतात आणि साकार शंकर कैलास पर्वतावर राहतात. भक्ती मार्गातील सर्वांनी शिव आणि शंकर एकच आहेत असे मानले. पण ज्ञानी पुरुष काही शंकराची पूजा करत नाहीत, कारण एवढे तर त्यांना माहिती असते की साकार शंकर हे शिवाचे अवतार आहेत आणि शिवशक्ती शिवपुरीमध्ये राहतात. त्यामुळे ज्ञानी आत्मे ब्रह्मतत्वाची म्हणजे निराकार शिवाची उपासना करतात, कारण एकटे तेच मुक्ती देऊ शकतात. ते परमधाम इथल्या ज्योतिस्वरूप निराकार यांची उपासना करतात. ते इथल्या परमधाम याचे ज्ञान घेतात. पण आपल्या बेहदच्या ज्ञानानुसार इथल्या परमधामामध्ये ज्ञान आहे का, सांगा बरं. तर अनंत भैया म्हणतात, बापूजी, इथे माझा प्रश्न असा आहे की समजा हजारो वर्षांच्या पूर्वी जर कुणा साधूने 10,000 वर्षे तप केले असेल, पण ब्रह्मलीन व्हायच्या आधी म्हणजे वेळेच्या आधीच त्याला मुक्ती मिळेल का? तर बापूजी उत्तर देतात, हो मिळू शकेल की, पण त्याची प्रक्रिया समजावून घेतली पाहिजे. कारण प्रत्येक जण मोक्ष मिळवू पाहतोय, पण ते एवढे सोपे नाही आहे काही. कारण सगळ्यात आधी 10,000 वर्षे तपस्या केल्यावर म्हणजे 1 युगांतरापर्यंत त्याला केवळ आत्मस्वरूपाचे ज्ञान होईल की मी एक आत्मा आहे आणि मला ब्रह्मतत्व किंवा परमात्म्यामध्ये सामावून जायचे आहे. ब्रह्म म्हणजे निराकार परमात्मा किंवा निराकार शिव भगवान यांच्यामध्ये परमधाम इथे जाऊन मला सामावून जायचे आहे. हे त्या आत्म्याच्या जीवनाचे लक्ष असते. अनेक जन्मांच्या नंतर जेव्हा त्याला ही संधी निर्माण होते, तेव्हा तो निर्मनुष्य डोंगर, आश्रम, गुहा शोधून साधूंचे आशीर्वाद घेऊन तपस्या करायला बसतो आणि तो ब्रह्माची तपस्या करतो. ब्रह्माची तपस्या करताना तो आधी गुरूंच्याकडून दीक्षा घेऊन मग उपासना सुरू करतो. उपासना सुरू करताना आधी ओमचा ध्वनी आणि अष्टांग योगाच्या सहाय्याने तो योग करतो. सुरुवातीला हळूहळू ओमच्या ध्वनीसोबत मूलाधारमधून शक्ती वरती खेचून हळूहळू वरच्या दिशेने एक एक चक्र जागृत करत करत 8व्या आज्ञाचक्राचे ठिकाणी जेव्हा शक्ती येते, तेव्हा आज्ञाचक्र उघडते आणि आत्मस्वरूपाची अनुभूती होते. आत्मस्वरूप होऊन नंतर परमधामामधील निराकार शिवाची उपासना केली जाते आणि योग करता करता परमप्रकाशाची अनुभूती करत करत ब्रह्मतत्वाची उपासना करत करत सहस्रार चक्र उघडते आणि सहस्रार चक्रातून आणखीन परमप्रकाश घेत घेत तीव्र पुरुषार्थ केला जातो.
पण बापूजी आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा सांगतात की ही सगळी प्रक्रिया खूप वेळ काढू आहे, म्हणजे अनेक वर्षांपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. एकदा का सहस्रार चक्र उघडले की पूर्ण ब्रह्मांडातील दारे त्या आत्म्यासाठी उघडी होतात. यानंतर आत्मा सूक्ष्म शरीर घेऊन 10व्या द्वारातून बाहेर पूर्ण ब्रह्मांड फिरून येतो. जसे म्हणतात ना की कुंडलिनी जागृत होते. टाळूवरील सहस्र दल असणारे चक्र जागृत झाल्यावर आत्मे भूलोकातून भुवलोक स्वर्गलोकापर्यंत जातो आणि स्वर्गलोकातील माया बघून त्याला समजते की मी जर इथे थांबलो तर माया मला ग्रासेल आणि मी पुन्हा मनुष्य योनीमध्ये भोग भोगायला येईन. म्हणून हे आत्मे पुढे महलोकामध्ये जातात आणि तिथून पुरुषार्थ करून तपस्या करता करता तपलोकातील आश्रमामध्ये पुरुषार्थ करत राहतात. आता अनंत भैया विचारतात की बापूजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला थांबवून विचारेन की मोक्ष मिळाल्यानंतर त्यांना हे लोक ओलांडून जावे लागेल का? तर बापूजी म्हणतात, मोक्ष झालाच नाही ना अजून फक्त प्रक्रिया चालू आहे. मोक्ष मिळवण्यासाठीची प्रक्रिया फक्त चालू आहे ना. अनंत भैया मग म्हणतात, इथे शरीर तर असणार नाही आहे ना. मग जेव्हा तो वरच्या लोकात जाईल तेव्हा जमिनीवरील त्याचे शरीर नष्ट होईल ना. तर बापूजी म्हणतात, पण त्याच्यासोबत त्याचे सूक्ष्म शरीर तर आहे ना. अनंत भैया म्हणतात, बरोबर आहे, पण आपण इथे चर्चा करत होतो की स्थूल शरीराने योग करता करता दशमद्वारातून आत्मा सूक्ष्म शरीरासोबत निघून बाहेर जातो. तर यावर बापूजी उत्तर देतात की त्यांचे स्थूल शरीर जर फार काळ आत्मा परत शरीरात आला नाही तर शरीर सुकल्यासारखे होऊन एखाद्या गुहेत डोंगरावर नष्ट होऊन जाते. कारण की सूक्ष्म शरीर शरीरात असताना ते आत्मे खाणं पिणं सोडून संन्यस्त जीवन केवळ वायुमंडळातील हवेवर जीवन जगतात. अशा तऱ्हेने ब्रह्मज्ञानी उपासनेने वेगवेगळे विधी करतात, त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची गरजच पडत नाही. जसे आपल्या गुजरातमध्ये नाही का ते संत प्रल्हाद जानी, जे अनेक वर्षांच्यापासून काही खात पित नव्हते आणि फक्त वायुमंडळातील हवेवर ते जगत होते आणि भक्तियोग करत होते. ते हवेतून पृथ्वी आणि जलतत्व घेत होते. पण खरे पाहता ही काही उपासना नाही, कारण केवळ असे केल्याने आत्मस्वरूपाची अनुभूती होणार नाही. तर आत्मस्वरूपाची अनुभूती करण्यासाठी ओंकार करावा लागेल. ओंकार योग केल्यावर कुंडलिनी जागृत होते, पण त्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. खूप वेळ लागतो. 10-12 दिवसात होणारी ही काही गोष्ट नाही. यासाठी 12 वर्षांचे केवळ ब्रह्मचर्य पाळावे लागते. तरच आत्म्याची मूलाधार चक्रातील शक्ती वरती चढू शकते. वरील एक एक चक्र जागृत करत करत मग 8वे आज्ञाचक्र जागृत होते. यानंतर सुद्धा म्हणजे 8वे चक्र जागृत झाल्यावर सुद्धा आत्मस्वरूपाची अनुभूती करून योग करत राहिले असता बऱ्याच काळानंतर आत्म्यांचे दशमद्वार उघडते. ही प्रक्रिया काही 5000 वर्षांपर्यंत सुद्धा चालू शकते आणि या दरम्यान जर मृत्यू देण्याची वेळ आली तर मृत्यू देवतेला सुद्धा थांबावे लागते. हा सूक्ष्म दुनियेतील कायदा आहे. तो इथे पृथ्वीवर कुणाला सुद्धा माहिती नसेल. मला माहिती आहे, कारण त्याचे कारण मी पाहिले आहे की जर कुणी ब्रह्माची उपासना करत असेल, निराकाराची उपासना करत असेल, तर तो आत्मा मुक्तिमार्गातील प्रवासी असल्याने यमराज यांना खूप विचार करावा लागतो आणि त्यानंतर त्यांना आपले मृत्यू देण्याचे काम आत्म्याच्या बाबतीतले स्थगित करावे लागते. यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी, ही खूप रोचक गोष्ट आहे, जी पूर्वी कधीही आपल्या चर्चेत उघड झालेली नव्हती. बापूजी म्हणतात, याची मी अनुभूती केली आहे ना, म्हणून मी सांगत आहे. मी ध्यानामध्ये इतक्या गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याचा कुठे शास्त्रांमध्ये उल्लेख देखील नाही. कारण प्रकृतीचा एक नियम आहे की जेव्हा ज्ञानी आत्मे निराकार याची उपासना करतात तेव्हा त्यांचे उद्दिष्ट सर्वोच्च परमात्म्याला प्राप्त करणे हेच असते. त्यालाच मध्ये कुणी अडवून ठेवू शकत नाही, कारण जो कुणी ज्ञानी तपस्वी आत्म्यांना अडवतो किंवा त्रास देतो त्याला खूप मोठे पाप लागते. म्हणून इंद्रसुद्धा जर अशी काही उद्दंडता करत असेल तर त्याला सुद्धा घोर पाप याचा दंड म्हणून शाप मिळतो. थोडक्यात ही किती गंभीर गोष्ट आहे बघा, की देवतांचा राजा इंद्रसुद्धा या नियमाला अपवाद नाही. तर मग यमराज तरी यातून कसा वाचेल? यमराज तर आत्म्यांना न नेता स्वतः परत निघून यमपुरीमध्ये पाहत राहतो की याच्या उपासनेमध्ये काही खंड पडतो का. पण हेच बाकी देवतांची उपासना करणारे, मूर्तीपूजा करणारे किंवा हठयोगी यांना नियम लागू होत नाहीत. उलट यमदेवता त्यांच्या आत्म्यांना खेचून पकडून घेऊन जातो
हा नियम फक्त ब्रह्म उपासक यांनाच किंवा निराकार यांची उपासना करणाऱ्या योग्याला लागू होतो. म्हणून भक्ती मार्गातील काही जण मृत्युंजय जप करतात, अशांना सुद्धा यमराज शिवू शकत नाही. मित्रांनो, आपल्याला मोक्ष मुक्ती याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहेत आणि त्यासुद्धा हठयोगी जे हिमालयामध्ये राहून घोर तपस्या करतात त्यांच्याबद्दल जाणून घेणे हे अतिशय रोचक आहे. त्यामुळे याच विषयाबद्दल अजून बरीचशी माहिती आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे उद्या पुन्हा आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि याच्या पुढची माहिती पण नक्की ऐका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आमच्या बापूजींच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला मिळत राहील. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि याच व्हिडिओचा ओरिजिनल व्हिडिओ हिंदीमध्ये आहे, त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, या विषयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, जेणेकरून त्याची उत्तरं आम्ही शोधून तुमच्यापर्यंत पोचवू शकू. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.